आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। शिवसेना शिंदे गटाची पक्ष प्रवेशाची घोडदौड सुरूच। चणेरा विभागाचा विकास करण्याच्या उदात्त हेतूने शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांची चणेरे विभागामध्ये गेले काही दिवस पक्ष प्रवेशाची घुमशान चालू असतानाच आज पुन्हा एकदा मनोज कुमार शिंदे यांच्या रोहा येथील कार्यालयामध्ये भागीरथी खानमधील तरुण मंडळ व मुंबई मंडळातील सदस्यांनी गावच्या विकासासाठी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे म्हणाले, शिंदे सरकार हे ग्रामीण जनतेतील विकास करण्यासाठी कटिबद्ध असणारे सरकार आहे। आम्ही प्रत्येक काम हे राजकारणासाठी करत नसून गाव पातळीवर आज तागायत न केलेल्या विकास कामासाठी करत आहोत। त्यामुळे आम्हाला लोकांचा उत्स्फूर्त आणि मनापासून प्रतिसाद मिळतोय। या प्रसंगी माजी कुणबी समाज अध्यक्ष व शिवसेना ज्येष्ठ नेते बाळाराम भोईर, लहू खेडेकर, उपविभाग प्रमुख शैलेश सकपाळ, उपतालुका प्रमुख संदेश मोरे इत्यादी उपस्थित होते। यावेळेस भागीरथी खारचे नंदू बाळाराम म्हात्रे, जीवन म्हात्रे, संदीप घरत, सचिन मोरे, अमित सातामकर, परेश म्हात्रे, केशव म्हात्रे, यश म्हात्रे, प्रणव घरत, ऋतिक म्हात्रे, पारस म्हात्रे, नामदेव म्हात्रे, साहिल मुंगळे, महेश म्हात्रे, विकास म्हात्रे, गोवर्धन माळी, पप्पू म्हात्रे, चंद्रकांत मुंगळे, केशव म्हात्रे, जीवन म्हात्रे, रमेश पारंगे, संदीप म्हात्रे व इतर समस्त उपस्थित होते। यावेळी दिलेल्या काही प्रतिक्रिया। नमस्कार, मी नंदू म्हात्रे, भागीरथीकार ग्रामस्थ आणि माझे मित्र आणि सहकारी लवशेठ खेडेकर आणि सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, आम्ही सगळं आमच्या स्वतःच्या इच्छेने आणि आम्ही इथे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आज। परंतु त्याच्या अगोदर आम्ही आमच्याकडे ग्रामस्थामध्ये विकास कामे नव्हती, पण लहूशेठ खेडेकर यांच्या मार्गदर्शनातून आम्ही भागीरथी खारचे यंगस्टार लोक आणि आमच्या आया बहिणी किंवा आमचे वरिष्ठ यांच्या आशीर्वादाने इकडं मनोज कुमार शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण ऐकून घेतलं त्यांची कारकीर्द काय आहे ते। त्याच्यामुळे आम्ही आज प्रवेश केलेला आहे मनोज कुमार शिंदे साहेबांच्या समोर, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे। आणि आम्हाला पुढं गावचा विकास करण्यासाठी जे काय आश्वासन दिले, काय त्यांनी आत्ताच एक वक्तव्य केलं की आमच्यासोबत येईल तो आमच्या प्रेमात पडेल, तसेच आमचे ग्रामस्थ किंवा आमचे जे यंग जनरेशन आहे आताची, ते आता त्यांनी आम्हाला काही आश्वासन दिलेलं आहे यंग जनरेशनसाठी, काय BSc करा किंवा म्हणजे तुमच्या कर्तृत्वानुसार आम्ही तुम्हाला काम देऊ इच्छितो। त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या प्रेमातच पडलेलो आहोत। त्यांचं शब्द जे आहेत ते एकदम पूर्णपणे खरे आहेत। आणि महेंद्र शेठ दलवी आमचे लाडके नेते आहेत, सध्याचे आमचे आमदार आहेत आणि आमचे लाडके नेते आहेत। त्याच्यामुळं आम्हाला कोणतेही अशी भीती नाही मनात का त्यांच्या इथे प्रवेश करावं किंवा काय, म्हणून आम्ही त्याच आता आमचे यंग जनरेशन ग्रामस्थ मंडळ भागीरथीकार आणि मुंबई मंडळ भागीरथीकार यांनी सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे। म्हणून मी एवढं बोलून शब्द संपवतो, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। आज भागीरथी खार गावातील तरुणांनी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे। त्यांचा सर्वप्रथम रोहा तालुका प्रमुख म्हणून शिवसेना या नात्याने मी त्यांचं आमच्या पक्षात सहर्ष स्वागत करतोय। या तरुणांनी घेतलेला निर्णय खरोखर कौतुकास्पद आहे, कारण गेले कित्येक वर्ष त्या गावाचा राजकारण बघितला तर वेगवेगळ्या लोकांच्या हातात होता, परंतु आज त्यातला राजकारणाची दिशा या तरुणांनी घेतली। मला खरोखर अभिमान वाटतोय। या तरुणांनी घेतलेला निर्णय हा योग्य आणि सार्थकी ठरवण्यासाठी मी या तरुणांच्या पाठीमागं रोहा तालुका प्रमुख म्हणून कायमस्वरूपी त्यांना ज्या ज्या गोष्टीची मदत लागेल त्या वेळेला उभा असेल आणि त्यांच्यावरती कोणत्याही प्रसंग आला तर आमची शिवसेना पूर्णपणे ताकदीनिशी रोहा तालुका या तरुणांच्या पाठीमागं उभा राहील।
एवढं मी ग्वाही देतो. खरोखर आजचा प्रवेश बघितला तर त्या विभागातील आज ज्येष्ठ नेते आमचे बाळाराम भोईरजी असतील, त्याचबरोबर लहू खेडेकर असतील, आमचा उपविभाग प्रमुख शैलेशजी सकपाळ असतील, अल्पसंख्याकचे आमचे रोहा तालुका अध्यक्ष उस्मानभाई रोहेकर असतील, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले रोहा तालुक्याचे उपाध्यक्ष उपतालुका प्रमुख संदेशजी मोरे असतील, समीर सातपुते असतील, आमचे नयनजी जोशी असतील, या असंख्य नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा प्रवेश होतो आहे. आणि खरोखर या तरुणांच्या पाठीमागं एक नाव राहिलं चुकून आमचा एक रामा शेरेकर हे देखील कायम या तरुणांच्यासाठी कायम काम करण्यासाठी तयार राहतील. शिवसेना पक्ष हा नेहमी तरुणांच्या पाठीमागं राहिला आहे. आणि मी जो काय वसा घेतलेला आहे की परत एकदा सांगतोय की रोहा तालुक्यातील तरुणांची संख्या, या शिवसेनेत येण्याची संख्या ही नेहमीच जास्त राहील. आणि रोहा तालुक्यात जर शिवसेना बोलाल तर तरुणांची शिवसेना कुठली असेल तर शिंदे शिवसेना. शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून या तरुणांनी, त्याचबरोबर असंख्य तरुण, त्याचबरोबर हा चणेरा विभागातील प्रवेश आहे हेही परत एकदा सांगावं असं वाटतं आहे. कारण चणेरा विभाग ज्या पद्धतीने आपण ठरवला आहे त्या पद्धतीमध्ये पिंजून काढण्यात माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी असतील, त्या तिकडचे आमचे सानप असतील, मी सांगतोय परत एकदा, त्याचबरोबर आमचे संतोषजी देवळे असतील, त्याचबरोबर आमचे अशोकजी सानप असतील, भालचंद्र मोरे असतील, राजू इंदलकर असतील, आमचे शाखा प्रमुख प्रसन्न घाग असतील, बिरवाडीतील प्रमोद असेल, त्याचबरोबर असंख्य महिला भगिनींनी आता तो भाग चणेरा भाग पूर्ण विभाग खेडेपाड्या पिंजून काढण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या विभागात असेच प्रवेश यापुढे दिसतील. आजच सांगितल्याप्रमाणे हा प्रवेश तर निश्चित झालेला आहे. यापुढे देखील त्या विभागातील दिग्गजांचा प्रवेश निश्चित होणार आहे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे पक्ष प्रवेश होतात, आम्ही विकास कामांचं भूमिपूजन वेगवेगळ्या पद्धतीने करतो. काल झालेला मसाडीतील विकास कामांचं उद्घाटन सोहळा बघितला आमदार साहेबांच्या सोबत. त्याचबरोबर आता थोडंसं आम्ही एक जाहीर मेळावा झाला त्याचंही बघितलं आपण. तुम्ही काय चणेरा चाललाय परिवर्तन विकासाचे, विकास तर निश्चित करणार आहोत. त्याचबरोबर येत्या 11 तारखेला सगळ्यांना आवर्जून सांगतोय, शिंदे सरकार बैलगाडा स्पर्धा आवर्जून सगळ्यांना आमंत्रण देखील करतो या निमित्ताने की 11 तारखेला चणेरा येथे बैलगाड्याच्या स्पर्धेचं फार मोठ्या प्रमाणात आपण बैलगाडा स्पर्धेचं नियोजन केलं आहे. त्यासाठी देखील या प्रवेशाच्या निमित्ताने सर्व बैलगाडी रसिकांना सांगू इच्छितो की त्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं आणि आमच्या पक्षातर्फे चाललेल्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक कार्यात आपणही सहभागी व्हावं आणि सर्वांना आमंत्रित करून या आजचा जो काय पक्षप्रवेश सोहळा जो काय आपण बघितला आहे, हा पक्षप्रवेश सोहळा माझ्या मते जरी हा तरुणांचा असला तरी त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले सगळे मुंबई मंडळ असेल, त्याचबरोबर त्यांच्या गावातील महिला भगिनी असतील, पुरुष वर्ग असेल, या सगळ्यांचा त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. आणि तरुणांचा नेता म्हणून निश्चित मी किंवा आमचे आमदार महेंद्र दळवी ज्याप्रमाणे काम करतायत की जो माणूस भेटतो तो प्रेमात पडतो, ही संकल्पना जी आहे आमची महेंद्र दळवी आणि माझी, त्या संकल्पनेत तुम्ही आज उतरलात त्याबद्दल मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, रोहा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.